नमस्कार, जय हिंद सर्वांना. मित्रांनो, प्रत्येक आईबापाला वाटतं की माझ्या मुलाने खूप चांगलं शिकावं, खूप मोठं व्हावं आणि चांगल्या नोकरीला लागावं, हे प्रत्येक आईबापांचं स्वप्न असतं. परंतु ते स्वप्न पूर्ण करणारे हे क्वचित काही मुलं असतात. ते आपल्या आईबापांचं स्वप्न पूर्ण करतात, परंतु काही काही नालायक इतके असतात की आईबापांना फसवतात, आईबापांशी खोटं बोलतात. आईबाप ही त्याच्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना पूर्ण करत असतो, परंतु आईबापांना त्याच्याकडून एकच इच्छा असते की माझ्या मुलाने शिकावं, खूप मोठं व्हावं, माझ्या मुलाने शिकावं, खूप मोठं व्हावं आणि चांगलं समाजामध्ये नाव मोठं करावं आमचं, हीच इच्छा असते प्रत्येक आईबापांची. परंतु प्रत्येक मुलं बाळ हे त्या इच्छा आईबापांच्या पूर्ण करतात असं नाही. काही काही नालायक आईबापांना फसवतात, धोका देतात. आणि काय काय आईबापांची काय असते, काय काय आईबाप मुलांकडे पण स्वतःहून लक्ष देत नाही. मुलांनी हे सांगितलं ते घेऊन द्यायचं, मुलांनी ते सांगितलं ते घेऊन द्यायचं. परंतु आपला मुलगा हा चुकीच्या रस्त्याला चाललाय की नाही चाललाय हे आईबापांनी पण बघायला पाहिजे असं मला वाटतं. कारण अशी गोष्ट झालेली आहे मित्रांनो की मुलांनी सांगितलेली सगळी गोष्ट आईबाप त्यांना पुरवत गेले, त्या मुलाला पुरवत गेले आणि तो मुलगा नंतर आपला कसा वागतोय, दारू पितोय, व्यसन करतोय किंवा गाडी कशा चालवतोय, कशी गाडी चालवणे ह्या करण्याच्या चक्करमध्ये आज तो मुलगा इथे राहिलेला नाहीये. आज तो देवाला प्यारा झालेला आहे. मित्रांनो, जर आपला मुलगा वयात नसेल तर आपण मुलाला गाडी देऊ नका, चुकूनही देऊ नका. कारण जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही त्याच्यानंतरच तुम्ही गाडी द्या. कारण उद्या त्याचं काही झालं तर ना तुम्हाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार आहे ना काहीच मिळणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या मुलांवर लक्ष द्या आणि लक्ष दिल्यानंतर बी मुलं ध्यानावर वागत नसेल तर मग ही चूक आपली नका समजू, त्या नालायकाची समजा की त्याला आपण एवढं सुद्धा त्याची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून सुद्धा परंतु तो आपल्या शब्दावर खरा वागत नसेल तर तो नंतर त्याला ठेस लागल्यावर आपाप सुधरेल. जात कोणाचंच नाही, जाणार आपलं पण नाही, जाणार त्याचंच, जो करेल त्याचंच जाईल. म्हणून मित्रांनो एकच सांगतो, मुलाबाळांवर लक्ष ठेवा आणि मुलाबाळांना एक सांगतो की आपल्या आई वडिलांचे स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याची तुमच्यामध्ये हिंमत ठेवा. जर तुमची इच्छा आहे की आईबापांनी आमची सर्व इच्छा पूर्ण करावी, ओके, आईबाप सर्व इच्छा पूर्ण करतील, परंतु तुम्ही आईबापांच्या पण इच्छा पूर्ण कराव्या असं मला वाटतंय. हा एक संदेश आहे मुलांना बी आणि आईबापांना बी. हा व्हिडिओ जर पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा. जय हिंद.